पुढचे 5 वर्ष कॉकरोच घरातच काय घराच्या बाहेर देखील दिसणार नाहीत असा एक पॉवरफुल घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। यामध्ये आपण कोणतेही केमिकल, औषध, गोळ्या असं काहीच वापरणार नाहीत। घरातीलच काही वस्तू आहेत जेणेकरून तुम्ही जर एकदा याला वापराल तर अगदी तुमच्या घरातून कायमचे झुरळ निघून जातात आणि याचा 100% रिझल्ट मला मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे। एकदा करून बघा, डिटेलमध्ये पूर्ण प्रोसेस जर फॉलो केली तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। आजकाल प्रत्येक छोट्या मोठ्या ठिकाणी आपल्याला दुकानामध्ये, घरामध्ये, घराच्या बाहेर कॉकरोच दिसतात आणि याची संख्या दिवसेंदिवस वाढते, रोगराई पसरवतात। त्यामुळे यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी बघा, चला आपण काय काय लागणार आहे ते बघूयात। तर बघा, आपल्याकडे असणारा जसं भाजीपाल्यातील एखादी टोमॅटो, बटाटा, कांदा किंवा अशा प्रकारे तुम्ही जसं वाटाण्याच्या शेंगाच्या साली, टरफलं, भुईमुगाच्या शेंगाच्या असं काहीही भाजीपाल्यातील एखादी गोष्ट तुम्ही वापरली तरी चालेल। तर इथे बघा, मी गोबी घेत आहे, थोडीशी गोबी देखील मी इथे वापरणार आहे आणि त्याचा जो खालचे भाग आहेत ना त्याचे देठ, तर ते देखील आपण इथे थोडे वापरणार आहोत। जे की आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो ना, तर तेच आपल्याला इथे वापरायचं आहे। तर याचा जो खालचा भाग आहे तो मी असा काढून 2-3 तुकडे घेणार आहे। आता इथे तुम्हाला जसं दुसरं एखादं काही वापरायचं असेल तर तुम्ही ते जरी वापरत तरी जसं की शेवग्या शेंग किंवा एक गवारी शेंग, भेंडी असं काही वापरलं तरी चालेल। म्हणजे भाजीपाल्यापैकी एखादी कोणती तुम्ही भाजीपाल्याचा एखादा वापर करू शकता। तर याला बघा, असं आपल्याला थोडे छोटे तुकडे करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक जसं की मी म्हणलं, वाटाण्याची शेंगा जरी त्याचे टरफलं घेतले तरी चालतील, जी की आपण कचऱ्यामध्ये फेकत होतो। तर याचा देखील तुम्हाला एक मी वापर करून दाखवते। तर एका शेंगाच्या ह्याचे मी 2 असे तुकडे केलेले आहेत। आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे वाटी। तर वाटी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी साखर, अगदी चिमूटभर साखर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। गूळ देखील तुम्ही टाकू शकता, कोणताही गोड पदार्थ यामध्ये टाकायचा आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं 3-4 चमचे पाणी असं आणि याला थोडंसं ढवळून घ्यायचं। साखर यामध्ये विरघळली पाहिजे। तर साखर विरघळूपर्यंत आपण याला बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपली पुढची प्रोसेस करूयात। तर यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे एक कोणती वाटी घ्यायची, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बोरिक पावडर। बोरिक पावडर तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा जनरल स्टोअरमध्ये, मेडिकलच्या दुकानात सहज मिळेल स्वस्तामध्ये। आणि बोरिक पावडर एकदा वापरून बघा, कमालीचा याचा रिझल्ट मिळतो। आणि इथे आपल्याला जो बोरिक पावडर आहे ना ते साधारण 2-3 चमचे वापरायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा खायचा सोडा। म्हणजे 2-3 चमचे जर तुम्ही बोरिक पावडर वापरलं तर तुम्हाला साधारण 1 चमचा खायचा सोडा यामध्ये टाकावा लागेल। त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला इथे लागणार आहे थोडंसं वॉशिंग पावडर। कपडे धुण्यासाठी जे तुम्ही वॉशिंग पावडर वापरता ते यामध्ये फक्त थोडं टाका किंवा एखादी साबणाचे तुकडे जरी असतील ना, कपड्याच्या साबणाचे, अंगाच्या नाही, तर ते तुकडे देखील बारीक करून यामध्ये जरी थोडंसं टाकलं तरी चालेल। यामध्ये आपण प्रोसेस करत आहोत किंवा ज्या वस्तू घेत आहोत ना, त्यामुळे काय होतं, यामध्ये एक छोटंसं केमिकल रिॲक्शन होतं, ज्यामुळे आपल्याला झुरळ घालवण्यासाठी मदत होते। तर यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे लाल तिखट मिरची आपल्याला घ्यायची आहे। इथे तुम्ही एखादा मसाला एक्सपायर झालेला असेल तो देखील वापरला तरी चालेल, फक्त तिखट असला पाहिजे। जसं की हिरवी मिरची किंवा लाल मिरची असेल तर ती देखील तुम्ही बारीक करून यामध्ये तिखट टाकू शकता। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर। आता बघा, ह्या सर्व गोष्टी ना आपल्या घरी सहज मिळतात, आपल्या घरी असतात, पण आपण याला जर वेगवेगळं वापरलं त्याचा फायदा होत नाही। पण या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा यामध्ये एक रिॲक्शन होतं, ज्यामुळे आपल्याला कॉकरोच घालवण्यासाठी मदत होते। त्यामुळे सर्व गोष्टी नक्की वापरा। तर यामध्ये आपल्याला थोडासा कापूर जे आहे ना ते बारीक करून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तुरटी नसेल तर हे ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल, पण असेल तर नक्की टाका। तुरटीचं बघा, असे खडे मिळतात, खडीसाखरेसारखे खडे असतात, पण खडीसाखर नाही, तुरटी वेगळी असते। आणि त्यानंतर जी खडे आहेत ना त्याला तुम्ही बारीक पावडर करून देखील यामध्ये टाकलं तरी चालेल। अगोदरच थोडं पावडर होतं तुरटीचं, तेच मी यामध्ये टाकलेलं आहे। आता यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला एकत्र व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत। तोपर्यंत आपण जे साखरेचं लिक्विड तयार केलं होतं ते देखील थोडंसं असं साखर त्यामध्ये विरघळली गेली आहे। त्यानंतर बघा, या पावडर फॉर्ममध्ये आपण याला तयार केलं तर याला पूर्ण आपण जास्त असं ओलं नाही करायचं। तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं अगोदर आणि याला मिक्स करायचं। थोडं कोरडं वाटत असेल तर अजून थोडं पाणी टाका, पण जास्त पातळ आपल्याला हे करायचं नाही। आणि तुम्ही म्हणाल अगदी थोडंसंच हे बनवलं आहे, एवढंच पुरेसं होतं, हे पण जास्त होतं। अगदी तुमचं घर किती छोटं मोठं आहे त्यानुसार तुम्ही हे करू शकता आणि फक्त एकदा आपल्याला करायचं आहे। जसं की आता इथे बघा, थोडं याला क्रीमसारखं, पेस्टसारखं मी तयार केलं आहे।
आता याला कसं वापरायचं ते बघूयात. तर अगोदर बघा आपण जे सुरुवातीला गोबीचे असे देठ आणि काही असं वाटाण्याच्या शेंगाच्या साली काढल्या होत्या. तर याला मी घेत आहे आणि हे आपल्याला अगोदर काय करायचं आहे, साखरेच्या पाण्यामध्ये असं बुडवून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर जे पण तुम्ही घेत असाल यामध्ये कोणते भेंडी किंवा इतर काही टरफलं, तर ती देखील आपल्याला साखरेच्या पाण्यामध्ये अशी बुडवायची आहेत. हे करणं गरजेचं आहे, कारण की काय होतं, आजकाल उंदीर म्हणा, कॉकरोच म्हणा एवढे हुशार झालेत की आपण काही ठेवलं त्यांना मारण्यासाठी तर ते खात नाहीत, पण त्यांना जास्तीत जास्त इकडे आकर्षित करण्यासाठी आपण हे साखरेच्या पाण्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून इन्स्टंट याचा रिझल्ट मिळतो. तर बघा, साखरेच्या गोड पाण्यामध्ये मी या सर्व वस्तू अशा बुडवून घेतल्या. जास्त देखील तुम्ही याला असं तयार करू शकता. यानंतर बघा, आता ही जी पेस्ट आहे ना, ती थोडी थोडी करत ज्या वस्तू आपण साखरेच्या पाण्यात अशा गोड करून घेतल्यात त्यावरती लावायची. पूर्ण ती वस्तू अशी भरवून नाही टाकायची पेस्टने. या अगदी थोडं थोडंसं डॉट असं दिल्यासारखं थोडंसं आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, साखरेचा जो गोडपणा आहे त्याकडे कॉकरोच आकर्षित होतात, त्याला खायला तिथे येतात. आणि त्यासोबतच ही जी पेस्ट आहे यामध्ये देखील आपण खायच्या प्यायच्या काही वस्तू टाकलेल्या आहेत, त्यामुळे ते याला देखील नक्की खातात, 100% खातात आणि आपल्याला याचा रिझल्ट मिळतो. तर याला तुम्ही 2 पद्धतीने वापरू शकता. पहिली पद्धत तर बघा, अशा प्रकारे तुम्ही याला थोडंसं पेस्ट जे आहे त्या खायच्या प्यायच्या वस्तूवर थोडंसं लावायच्या आणि कुठे कधी ठेवायचं ते बघणारच आहोत. त्या अगोदर दुसरी बघा पद्धत याला लावण्याची. ही जी पेस्ट आहे ना, याला थोडं अजून पातळ करायचं आणि कुठेही कोपऱ्यामध्ये फरशीच्या खाली इकडे तिकडे अडीअडचणीमध्ये याचे थोडी पेस्ट लावायची बोटाने. फरशीवरतीच लावली तरी चालतं अगदी. आणि त्यानंतर तिसरी पद्धत अशी याला वापरण्याची, की यामध्ये अजून थोडंसं आपल्याला गव्हाचं किंवा इतर पीठ टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स करून याला थोडं घट्टसर मळायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. जास्त मोठे करायची गरज नाही, अगदी छोटे छोटे करायचे. आणि हे बघा, जसं की म्हटलं, थोडंसं जरी खाल्लं ना तरी पुरेसं होतं. असं नाही की पूर्ण खायला हवं तेव्हाच रिझल्ट मिळतो. पण जर तुम्ही योग्य ठिकाणी ठेवलं नाही योग्य वेळेत तर हे कॉकरोच खाणार नाहीत आणि याचा फायदा देखील होणार नाही. आणि जर उंदीर असतील ना तुमच्या घरी, उंदरांसाठी देखील हे फायदेशीर ठरतं. फक्त उंदरांसाठी आपल्याला हे गोळे थोडे मोठे करावे लागतात, कारण की त्यांचं शरीर देखील तेवढं मोठं असतं आणि तेव्हाच त्या शरीरामध्ये रिॲक्शन होईल, जे की योग्य प्रमाणात त्यांच्या पोटामध्ये गेल्यानंतर. तर बघा, आता याचे छोटे छोटे गोळे देखील केले. आता याला ठेवायचं संध्याकाळी झोपण्या अगोदर. म्हणजे कसं, घरामध्ये शांतता झाली की कॉकरोच म्हणा, उंदीर म्हणा किंवा इतर कीटक आपल्या त्यांच्या बिळातून बाहेर निघतात आणि खाण्यापिण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरतात. त्यावेळेस त्यांना खाण्यासाठी घरामध्ये इतर काही वस्तू उघड्या ठेवू नका, कचरा ठेवू नका आणि हे ठेवा. म्हणजे ते यालाच नक्की खातील आणि तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.